नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालच मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषण स्थळी भेट दिलेली आहे आणि त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की या पाठिंब्यामुळे बच्चू कडूंची ताकद वाढेल काय। अर्थात पाठिंबा अनेकांनी दिलेला आहे आणि त्या अनेकांमध्ये जी नावं आहेत त्यात प्रामुख्याने मोठं नाव एक शरद पवार आहे, संभाजीराजे छत्रपती आहेत आणि इतरही अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी हा पाठिंबा दिलेला आहे। आता हा पाठिंबा खरोखर किती ताकद वाढवेल बच्चू कडूंची? बच्चू कडूंना शुभेच्छा आहेत। शेतकऱ्यांसाठी आंदोलनं व्हायलाच हवीत, कारण शेतकरी हा आपला पोशिंदा आहे आणि दरवर्षी शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागतात। स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकरी अजूनही अनेक ठिकाणी दैन्य अवस्थेत आहे, कारण लहरी निसर्ग आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो, यात वादच नाही। शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस करायला हवं हे प्रत्येकाचंच म्हणणं आहे आणि हे ठोस म्हणजे काय असणार आहे? बच्चू कडूंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या केवळ कर्जमाफीची नाही आहे, तर कर्जमाफीसोबत त्यांनी आता हे आंदोलन अधिक व्यापक होण्यासाठी असेल बहुधा, पण दिव्यांग, विधवा महिला आणि इतर अनेकही प्रश्न घेतलेत। 18 मागण्या आहेत, हो इतर 18 मागण्या आहेत। तर या सगळ्या मागण्या सरकार पूर्ण करू शकतं काय याचं उत्तर नाही आहे, पण किमान शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे। पाठिंबा देणाऱ्या लोकांची यादी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की यातले लोक सत्तेत होते, म्हणजे स्वतः शरद पवार सत्तेमध्ये होते आणि शरद पवार यांनी 2 दिवस पूर्वीच फोन केलाय बच्चू कडूंना आणि त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची सूचना दिलेली आहे। या शरद पवारांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाने भेट दिली होती। मनोज जरांगेंचं आंदोलन हे अतिशय व्यापक पद्धतीचं होतं मराठा आरक्षणाचं, फक्त जरा गडबड झाली त्या आंदोलनात। गडबडी झाली की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतून आरक्षण देणं म्हणजे ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार आहे हे उघड आहे। मग त्यानंतर ते आंदोलन रेंगाळत राहिलं, अनेकदा उपोषणाला बसावं लागलं, किमान 5 वेळा तरी झाले। मग असे मनोज जरांगे ताकद वाढवतील काय? कारण मुळात मनोज जरांगे यांची ताकद त्या ओबीसींच्या अट्टहासामुळे घटलेली आहे असं मला तरी वाटतं पर्सनली, किंवा विश्वासार्हता म्हणूयात आपण, ती कमी झाली आहे। अर्थात त्यांचे समर्थक आहेतच आणि मनोज जरांगेंनी जाहीर केलंय की पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये ते व्यापक आंदोलन सुरू करणार आहेत मराठा आरक्षणासाठी। काल त्यांनी बच्चू कडू यांना भेट दिली तेव्हा उपस्थितांना, म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या बच्चू कडूंच्या समर्थकांना, शेतकऱ्यांना सांगितलं की ओबीसी वगैरे नंतर पाहू, सध्या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची किंवा बच्चू कडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे। चांगलं विधान आहे ते, पण नंतर पाहू। नंतर म्हणजे कधी तर ऑगस्टमध्येच आहे त्यांचं आंदोलन, म्हणजे 1 महिना आहे जेमतेम मध्ये। तर ही ताकद वाढेल की कमी होईल? कारण विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये आता थोडंसं बच्चू कडूंच्या बाबतीत देखील बघायला हवं। बच्चू कडू उद्धव ठाकरे यांच्या सरकारत सामील झाले होते, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेकडे देखील ते गेले होते। एकनाथ शिंदेच्या मागे लागले होते मंत्रिपदासाठी, त्यांना दिव्यांगांचं मंत्रिपद मिळालं, त्यांनी कार्यही केलं। पण त्यामुळे ठाकरे गटाचे समर्थक नाराज आहेत हे नक्की, की सत्तेत असणारे बच्चू कडू सत्ता सोडून एकनाथ शिंदेच्या पाठीमागे गेले हे अनेकांना योग्य वाटलेलं नाहीये। मला एकाने अजून एक प्रश्न विचारला, तो देखील मला महत्वाचा वाटला। तो प्रश्न असा होता की प्रकाश आंबेडकर या आंदोलनाला पाठिंबा देतील काय, किंवा प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा द्यावा असं त्याचं म्हणणं पडलं। मी त्याला उत्तर दिलं की प्रकाश आंबेडकर हे जनसामान्यांसाठी, बहुजनांसाठी, सर्वसामान्यांसाठी नेहमीच लढत असतात, त्यामुळे त्यांचा पाठिंबा गृहीत आहे। अजून जरी प्रकाश आंबेडकर बोलले नसले काही या प्रकरणात, तरी देखील त्यांचा पाठिंबा गृहीत आहे। फक्त आता मनोज जरांगेंनी भेट दिल्यानंतर, कारण प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव ही जी यात्रा काढली होती, त्यामुळं मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर
अगदी वितुष्ट असं नाही म्हणता येणार, पण मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत खास आरक्षणावरून. आणि हे दोघेही नेते आता पाठिंबा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. प्रकाश आंबेडकर देखील पाठिंबा देतील काय असा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर सध्या वेगळ्या प्रकरणात आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वकिली कोर्ट चढवलेला आहे. ते त्यांच्या पातळीवर नेहमीच लढा देत असतात हे सर्वसामान्यांना माहिती आहे. बच्चू कडू हे आंदोलन तडीस नेतील काय, कारण शरद पवार आणि इतर जी नावं आहेत पाठिंबा देणाऱ्यामध्ये ती नावं विश्वासार्ह नाही आहेत. या लोकांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि शेतकऱ्यांना अजूनही आंदोलन करावं लागतंय. मला तरी स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांचा प्रमुख शत्रू कोण आहे, तर एजंट आणि दलाल होय. ही मध्यस्थाची जी व्यवस्था आहे ती प्रमुख शेतकऱ्यांचा शत्रू आहे असं सर्वसामान्यांचं देखील मत आहे. कारण शेतकऱ्याला योग्य भाव सरकारने द्यायला हवा, हमी भाव द्यायला हवा, याचे देखील मी सहमत आहे. पण तरी देखील शेतकऱ्यांकडून पडत्या भावामध्ये काही त्यांच्या शेतकऱ्यांचे विवंचना असतात, मजबुरी असते. त्यामुळे पडेल भावामध्ये शेतमाल खरेदी करून तो महाग विकणे हे काम कोण करतं ते लपून राहिलेलं नाहीये. ही मध्यस्थांची जी फळी आहे ती प्रामुख्याने शेतकरी आहे आणि मग निसर्ग पण आहे. पण या सगळ्या अडचणी असताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला आहे, चांगली गोष्ट आहे. सरकार संपर्कात आहे बावनकुळे यांच्या मार्फत. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की बावनकुळे संपर्कात आहेत आणि आम्ही नोंद घेतो आहोत. पण बच्चू कडूंनी जाहीर केलं की चर्चा नको, बैठका नको, एकदम निर्णय घ्या. असं जेव्हा जाहीर केलं तेव्हा मला आठवण कोणाची आली माहितीये का? उद्धव ठाकरेंची आठवण आली मला की उद्धव ठाकरे 19च्या वेळी जेव्हा सत्ता स्थापन करायची होती त्यावेळी असंच म्हणत होते की फोनही उचलला नाहीये, चर्चाही नको आणि मला एकदम निर्णय हवा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा. तर हा अट्टाहास बच्चू कडू यांनी सोडून द्यावा असं मला वाटतं. कारण कुठल्याही आंदोलनाच्या ज्या सर्वच्या सर्व मागण्या असतात त्या मान्य करणे कोणत्याही सरकारला कठीण जाते. कारण सरकारला देखील इतर गोष्टी बघायच्या असतात. सरकारपुढे अनेक प्रश्न असतात. तर आता मनोज जरांगेंनी ताकद वाढवली की कमी केली हा संशोधनाचा विषय. कालांतराने पुढे आपल्या लक्षात येईलच की ताकद खरोखर किती वाढली ते. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा गृहीत धरा. माझ्या मित्राला मी सांगितलंय की ते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढे असतात. वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष जरी पुढे सध्या दिसत नसली किंवा पाठिंबा नसला जाहीर तरी असतात पुढे, हे विसरू नये. आणि मनोज जरांगे यांचं विधान जे महत्त्वाचं कालचं होतं की ओबीसी वगैरे नंतर पाहू, तर त्यांनी देखील त्याचा अट्टाहास जो आहे तो या आंदोलनाच्या निमित्ताने सोडला की आरक्षण हवं ते ओबीसीमधूनच. तर मला वाटतं दोन्ही आंदोलनं योग्य पद्धतीने यशस्वी होऊ शकतील. किमान महत्त्वाच्या मागण्या मान्य होतील. बच्चू कडूंनी आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना शुभेच्छा आहेत. सर्व शेतकरी वर्गाला शुभेच्छा आहेत की हे आंदोलन जर सफल झालं तर सगळ्यांनाच चांगले दिवस येणार आहेत किंवा सगळ्यांनाच आनंद होणार आहे. आणि सर्वसामान्यांना आनंद व्हायला काही गरज नाही, होणारच आहे आम्हाला देखील आनंद. व्हिडिओत नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.